नमस्कार. आजचे पंचांग 5 डिसेंबर गुरुवार 2024 या भागात आपण सर्वांचे अवधूत तर्फे स्वागत. आजच्या आरोग्य टिप्स या भागात कव्हर ज्या केल्या आहेत ते पांढरा कांदा खाण्याचे फायदे, तसेच मी पोखराज पुष्कराज जो रत्न आहे गुरुचे, ते देखील या भागात मी कव्हर करतोय, पण ते शेवटी करेल. तुमच्या वाढदिवसाच्या ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. तुमच्या वाढदिवसाचे सुखदायक क्षण तुम्हाला सदैव आनंदात ठेवत राहो आणि या दिवसाच्या अनमोल आठवणी सदैव हृदयात तुमच्या ठेवत राहो. आज ज्यांचा लग्नाचा वाढदिवस आहे त्यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा. शिवपार्वतीच्या कृपेने तुमची जोडी सदैव सलामत राहो. आजचे आरोग्य टिप: सफेद कांदा म्हणजे पांढरा कांदा खाण्याचे फायदे. कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवण्यास उपयुक्त. पचनसंस्था निरोगी ठेवून बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो. रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत करू शकते. रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यास मदत करते. केसांचे आरोग्य सुधारू शकते. पंचांग पंचांग म्हणजे काय? तर वार तिथी नक्षत्र योग व करण, सूर्योदय सूर्यास्त, चंद्रोदय चंद्रास्त तसेच इतर गोष्टींबाबत माहिती पंचांगात दिलेली असते. सूर्योदय सकाळी 6:58 तर सूर्यास्त संध्याकाळी 6:00. चंद्रोदय सकाळी 10:31 तर चंद्रास्त रात्री 9:46. मास मार्गशीर्ष, पक्ष शुक्ल, तिथी चतुर्थी दुपारी 1:10 त्यानंतर पंचमी तिथी चालू होईल. नक्षत्र उत्तराषाढा संध्याकाळी 5:26 योग गंड दुपारी 1:57 त्यानंतर वृद्धी योग सुरू होईल. करण विष्टी हे दुपारी 12:49 त्यानंतर भवकरण सुरू होईल. चंद्र राशी मकर, सूर्यराशी वृश्चिक, सूर्य नक्षत्र ज्येष्ठा. शुभ समय ब्रह्ममुहूर्त सकाळी 5:14 ते 6:06. विजय मुहूर्त हा देखील शुभ समय दुपारी 2:20 ते 3:04. गोधिली मुहूर्त हा देखील शुभ समय संध्याकाळी 5:58 ते 6:24. या भागात घरात केर कचरा काढणे, जेवण करणे, तसेच झोप घेणे गोधूली मुहूर्ताच्या काळात वर्ज्य असते. लक्ष्मीची कृपा राहण्याकरिता ते कटाक्षाने पाळावे. अशुभ समय राहू काळ दुपारी 1:52 ते 3:15. गुलिक काळ सकाळी 9:44 ते 11:06. यमगंड सकाळी 6:58 ते 8:21. ऋतू हेमंत आणि दक्षिणायन. दिशाशूल दक्षिण दक्षिण दिशेला जाणे टाळावे, अन्यथा कार्यात अडथळे येण्याची शक्यता. माझं साप्ताहिक राशी भविष्य हा 8 ते 15 डिसेंबर, तो दर रविवारी मी साप्ताहिक राशी भविष्य प्रदर्शित करीत असतो पुढील आठवड्याकरिता. तो तुम्ही अवश्य बघावा, त्यातून तुम्हाला पुढील आठवड्याचे नक्कीच मार्गदर्शन मिळतं. आता जे सांगितल्याप्रमाणे पुष्कराज पुष्कराज हे गुरुचे रत्न असून याला मनोवांछित फळ देणारा चिंतामणी मानतात. हिंदीत पुष्कराजला पुखराज व इंग्रजीत टोपाज म्हणतात. पुष्कराज हे भाग्यशाली रत्न आहे. विद्या, ज्ञान, बुद्धी, मानसन्मान, भौतिक वैभव, धनप्राप्ती, संतती सौख्य, प्रोफेसर, शिक्षक, राजकारणी व्यक्ती, अति महत्वाकांक्षी व्यक्ती, संकटांवर मात इत्यादींसाठी पुष्कराज वापरावा. गुरुच्या महादशेत अंतर्दशेत पुष्कराज धारण करावा अशी प्रथा आहे. रंग सोनेरी पिवळसर, पांढरा, हिरवट, निळसर, दुर्मिळ अशा गुलाबी रंगाच्या पुष्कराजला रंगीला रतन असे म्हणतात. लग्न धनु मीन राशीच्या लोकांसाठी नोव्हेंबरमध्ये जन्म झालेला हमखास पुष्कराज वापरावा. कुंडलीत पंचम, षष्ठ, अष्टम, व्ययम या स्थानात गुरु असेल किंवा केंद्रस्थानी 1, 4, 7, 10 किंवा मेष, कर्क, धनु, मीन या स्थानात गुरु असेल तर पुष्कराज वापरावा. जन्मदिनांक ज्यांची जन्मदिनांक 3/12/21-30 किंवा मूलांक 3 असेल त्यांनी देखील पुष्कराज वापरावा. पुष्कराज सर्वांनाच फायद्याचा आहे. बोट उजव्या हाताचे पहिले बोट तर्जनी. धातू सोने, चांदी, पंचधातू. विकार, मानसिक आजार, मनःशांती, वेडेपणा, ताप, पोटदुखी, कावी, दमा, दंतविकार, डोळ्याचे विकार, किडनीचे विकार, कफ, आतड्यातील सूज, वरचळ डोकेदुखी, अतिविकारात रोगांची तीव्रता कमी होते. प्रभाव कालावधी: पुष्कराचा जो कालावधी आहे तो 4 वर्ष 3 महिने 10 दिवस एवढा असतो. गुरुची नक्षत्रे पुनर्वसू, विशाखा, पूर्वा, भाद्रपदा. तसेच गुरुचा मंत्र, पुष्कराचा मंत्र ओम बृहस्पते नमः. देवानांचं ऋषीणांचं गुरु कांचन सान्निभम. बुद्धिभूतम त्रिलोकेशम तम नमामि बृहस्पती. तर थोडक्यात सांगायचे झाले तर पुष्कराज हा गुरुचा रत्न, आणि गुरुचा रत्न असल्यामुळे गुरु हा एक मोठा ग्रह आहे आणि गुरुचा बेनिफिट पण खूप असतो. तर पुष्कराज हा
रत्न वापरला तर सांगितल्याप्रमाणे तर बरेच फायदे आहेत या रत्नाचे. आणि मी तसंच मागील भागात जे कालच्या भागात मी बुधाबाबत पाचू बद्दल बोललो होतो, पन्ना या रत्नाबद्दल, तेव्हा तेच सांगितले होते की जरा डुप्लिकेट खडे मिळायची भीती असते, त्यामुळे मी कधीच रत्न सांगायचो नाही. पण ज्यांना याचे इफेक्ट्स खूप चांगले असतात, जर तुम्हाला ओरिजिनल खडा रत्न मिळाला तर याचे इफेक्ट्स नक्कीच मिळतील. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. नवीन सदस्यांनी माझे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा ही विनंती. एवढं बोलून मी माझा व्हिडिओ इथेच थांबवतो. माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मी आपल्या सर्वांचा खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. थँक्यू. थँक्यू.